श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचैत्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती राजा गुरु तू माझा, कृष्ण तरी वास करून ओजा, सुभक्त तेथे करिता अनंता, तू सुर स्वर्गे पाती विनोदा, ऐसा श्री गुरुचरण ध्याता, जाता भक्ता नामे कित्त, अतिश्रम चालला राहिला एक वर्ष तळी, शनैक निद्रस्त मने श्री गुरु चिंतन, कृपानिधी अनंत दिसे स्वप्न परेसा, रूप दिसे सुनिस्त, जटाधारी भस्मकित व्याघ्र चर्म परिधानिती, कासे पितांबर देखा, यवनी योगेश्वरा जवळी, भस्मे लावल्या कपाळी, असे सुनी त्यावेळी अभय करते तेच, इतके देखून शिस्त, चेतन झाला नामकित्त, चारी दिशा अवलोकित, विस्मय करी त्यावेळी मृत्यू देखील शिस्त, त्याची ध्यान तसे मनात, पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखत ऐसी, देखून या योग शांती, करिता झाला दंडवत, कृपा भक्ती करुणवंत, तारी तारी म्हणित असे, कृपेने भक्त लागोनी, येणे झाले कोटोनी, तुमचे नाव कवना मुने, कवना स्थायी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थ भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरु जगी, नरसंग सरस्वती विख्यात, त्याचे स्थान गगनापूर, अमरचा संगम भीमी तीरी, त्रिमूर्तीचा अवतार, नरसंग सरस्वती कीर्तिवृद्ध ख्याती, सांगत असे सिद्ध याती, वंशवंशी करीती भक्ती, कष्ट आम्हा केवी पायी, तू तारक अम्मासी, म्हणून माते भेटायासी, संहार करुणी संशयासी, निरुपावे स्वामी या, सिद्ध म्हणे त्यावेळी, एक शिष्य संतोष समोळे, गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्त सल्ले परेसा, गुरुकृपा होय त्यास, दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्यासी वंश, कळिकासी जिंकनर, त्रिमूर्तीचा श्री गुरु, म्हणून जाणते निर्धारू, देऊ शकेल अखिल नर, एक भावे भजवावे, एखाद्या समय श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी, आपले भक्तजनासी, ऐसी ऐकून नाम करणी, लागी सिद्धीची चरणी, विनित असे करी जोडून, भक्ती भावे करून या, स्वामी ऐसा निरूपी, संदेह होती माझी चित्त, गुरुची केवी झाली त्रिमूर्ती, ब्रह्म विष्णू महेश्वर, आणि तुझे निरूपिला, विष्णू रुद्र जरी कोपिता, राखो शके गुरु चित्ती, गुरु कोपिला न राखे कोणी, हा बोल असे कवनाचा, कवना शास्त्र पुराणाचा, संदेह फेडी कामनाचा, जेणे मन दृढ होय, सिद्धी म्हणे शिष्याशी, तू पुसील अम्मासी, वेदवाक्य साक्षीशी, सांगेने कित्त, वेदचारी उत्पन्नत, झाले ब्रह्मया मुखे करून, व्याचे पासून पुराण, अष्टदश विख्यात, त्या अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती, ध्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला चित्ती, ब्रह्मवाक्य विस्तार, त्या व्यासापासून एकचित्त समस्त, ऋषीजन ते कैसी विस्तारुनी, सांगेन एक चित्त, चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हरसी, गुरुमहिमा विस्तारेसी, ब्रह्मदेव निरूपिला, ब्रह्मदेव कलियुगाची, सांगे केवी करणासी, अद्ये परी विस्तारेसी, निरूपीची स्वामिनिया, एकचित्त, जदो प्रवृत्त झाला होता, आदिमूर्तींची ती होतवटपन्न शैनी, उपयुक्त मूर्ती नारायण, होतावटपत्र शयन, बुद्धी संभावे चैतन्य, आणखी सृष्टी रचया, जागृत होऊन नारायण, बुद्धी संभावे चैतन्य, कमळ उपजीवनी आम्हीतून, त्रैलोक्याचे रत्नाधर, त्या कमळामधून उदय झाला ब्रह्म आपण, चारी दिशा पाहुनी, चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्म त्यावेळी, समस्त होणी आपण बळी, म्हणून आणखी स्तुळी, कवना नाही म्हणित असे, आसुन्या नारायणू, बोले गाढ शब्द वाचून, आपण असे महाविष्णू, भजन म्हणे त्यावेळी, देखून या श्री विष्णू, नमस्कारे ब्रह्महस्ती, स्तुती केली ब्रह्मनासी, अनेक काळ परेसा, संतोषणी नारायण, निरपदिला अधिगहन, सृष्टी रचाय गा म्हणून, आज्ञा दिली त्यावेळी, ब्रह्म विन विष्णूशी, नेने सृष्टी रचायसी, देखील नाही कैसी, केवी रचू म्हणित असे, ऐकून ब्रह्माचे वचनो, निरुपतेसी महाविष्णू, वेद असते हे घेऊ म्हणून, देता झाल्या त्यावेळी, सृष्टी रचाय विचार, असे वेदांत सविस्तर, तेने परी रचून स्थिर, प्रकाश करी म्हणे तले, अनामी वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, तेने अर्थ असे खून, सृष्टी रचावी त्यापरी, ते वेदमार्ग सृष्टीची, रची गा ब्रह्म अनिशी, म्हणून या सांगे हर्षकेसी, ब्रह्म रची सृष्टी ते, सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थान जगमे, स्वज अंड नामे, जारद उद्बीजे उपबिले, कृतनेत द्वापारयुग, उपजीव मग कलियुग, एक अनंत निरूपी मग, भूमीवरी प्रकृती करी, बोलवून कृतयुगासी, निरूप ब्रह्म परेसा, तुवा जाणून भूमीसी, प्रकाश करी अपना ते, ऐकून ब्रह्माचे वचन, कृतयुग आले संतोषुनी, जागेन झाले लक्षण, एकश्रुत एकचित्त, असत्यनेने कथिवाच, वैराग्यपूर्ण ज्ञानीसाच, यज्ञ पवित्र अभयार्ण, त्याचे
रुद्राक्षमाळा कर्ककंगणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवी माते तुम्ही निरोप दे केव्ही जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निद अपवादक माते न साये ते एक कवने परिवर्तावे ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरोप पे ब्रह्म आपण तुवा वर्तावे सगुण कवी काळ येणे परी वर्तता येणे परी एक झाले अवघी सत्याधिक बोलूनी सतयुगाचे विवेका निरूप ब्रह्म परेसा सतयुगाचे लक्षण एक शिष्य सांगेन ऐसा त्याचे स्थूलजन हाती असणे यज्ञ सामग्री ते युगाचे कारण यज्ञ करिता सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्रह्मनासी हाती वेदांत कुसुमा समिदा धर्म प्रवर्तन सदावसे ऐसे युग केले हर्ष निरोप घेऊ भूमीवरी बोलवणी ब्रह्म हर्षी निरोप देती दोपारासी सांगेन त्या रूपासी एकस्रोत एकचित्त खंड खंडवाग धरुणी हाती मनुष्य बाण एर हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देक स्वरूप दोपार असे निका निरूप घेई कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरवल्यावरी कलियुगाचे पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून या सांगे ब्रह्मदेक असे कलियुगाचे देक सांगेन लक्षण एक ब्रह्मयासी सम्मुख केवे केले परेसा विचारुनी अंतकरणी पिशासारखे वंदनी तोंड खाले करुनी ठाई ठाई पडितसे व्रत आपण विराहीन कलर देश सर्व घेऊनी वामन हाती धरुणी शीघ्र येत ब्रह्मय सम्मुख जिवाळा धरुणी उजवे हाती नावे कली अतिप्रीती दोषोत्तरी कस्तरस्तुती पुण्य पाप समिश्रती हाते रडे वागुल्य दावी वाकडे तोंड मुके शिवी ब्रह्म यापुढे उभे राही काय निरूप म्हणून देखुने त्या लक्षण ब्रह्म असे अधिगहन पुसित असे अतिविनोदा लिंग जिवाळा का धरिला कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकणी समस्त लोकासी लिंग जिवाळा रक्षणाशी हरी असे अपनाते ऐकुनी कलीचे वचन निरूप देती ब्रह्म आपण भूमीवरी जाऊनी आपले गुण प्रकाशी ब्रह्म सांगे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी तुझा युग आयुष्यरासी सलोप असे एक शतपूर्व युगायुगी देक आयुष्यपात मनुष्यलोक तप अनुष्ठान ऐकावे करिता अनेक दिवसवरी मग होय तयाशी गती आयुष्य असे अखंडित ह्या कारणे कष्टती स्थिती बहुत दिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण सोलप आयुष्य मनुष्यजन करिता तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे मन असतील ब्रह्मनानी पुण्यकरिता जाणोनी त्याचे तुवा सहाय्य होऊनी वर्तता असे म्हणे ब्रह्म ऐकुनी ब्रह्माचे वचन कली म्हणे तसे नमुन स्वामिनी निरोपिला जे जन त्याची माझे वैरी असती काळम्याचे ऐसी गुण छेदन करती धर्मवासना पुण्यात्माचे अंतकरण उपजला बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्म असे अधिगहन सांगत असे विस्तारुनी उपाय कलीचे रढायाशी काळ वेळ असती दोन्ही तुझ सहाय्य घेऊनी येत असते निर्गुणा त्याची दाविता तुझ मार्ग निर्मळ असते जे जन त्याची वरी तुझी जाण मळमूत्र वेष्टीतली जन तुझे इष्ट परेसा याच्या कारणे पाप पुण्याशी विरुद्ध असे परेसा जे अधिक पुण्यराशी तोच जिंकिता तुझ या कलियुगाच्या भीतरी जन होतील येणे परी जे जन साईल तुझी कृती त्याचे ईश्वर एक होती ऐकुने ब्रह्माचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकर्ण कवना असे निरूपावे ब्रह्म म्हणे त्यावेळी एकचित्त एक कली सांगेन एक स्रोत सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी धैर्य करुणी अंतकरणे शुद्ध बुद्धी वर्तिता जन दोष न लागती कधी जाण लोभवर्जिता नरासी माता पिता सेवकासी अथवा सेवा ब्रह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारासी दोष न लागे तुझा वैष्णव अथवा सेवाशी हे सेविता नित्य तुळशीशी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बांधू नको गुरुसेवा असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्याची तू बांधू नको कली विनवी ब्रह्मनासी गुरु शब्द हाय कैसे कवना गुरु स्वरूप कैसे विस्तरावे मजप्रती ऐकून कलीचे वचन ब्रह्म सांगत असे आपण नकार म्हणजे सिद्धदान रेप पापसय दायक उपकार विष्णू अव्यक्त ब्रह्म रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्रीगुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकर निश्चिती ईश्वर वय जरी कोपता गुरु रक्षिला परेसा गुरु कोपिला एखाद्याशी ईश्वर न राखे परेसा ईश्वर कोपले जरी त्यासी श्री गुरु राखिले निश्चिते गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर देव परमात्मा तस्मै श्री गुरुमे नमः गुरु ब्रह्म सत्यजान तोच रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकारण म्हणून या गुरु आश्रयाचा ह्या कारणे श्री गुरुसी भजवाय शास्त्र मार्ग ऐसी तिथ्रवत योग पाशी ज्योती स्वरूप असे जाण गुरु सेविता सर्व सिद्धी होई परिसर सर्व ऋषी कथावर्तीला आनंदा अपुरे तुझे सांगेन पूर्वी गोदावरच्या तीरी
अगिरस ऋषी असरे थोरी ऋष असते नाना परी पुण्यनाशी मग कृस्ती ब्रह्म ऋषी अधिकरुणी तप करिता सयद स्थानी ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परमात्मे तस्मै व श्री गुरुदेव नमः. गुरु ब्रह्म सत्यजान तोच रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकारण म्हणून या गुरु आश्रयाचा या कारणे श्री गुरुसी बजावे शास्त्रमार्ग ऐसी तीर्थव्रत योग पासी ज्योती स्वरूप असे जाण गुरु सेविता सर्व सिद्धी होती परीचा सर्व ऋषी कथावर्तीला आनंदी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीच्या तीरी अगिरस ऋषी असरे थोरी ऋषी असती नाना परी पुण्यनाशी मृग वस्ती ब्रह्मऋषी अधिकरुणी तप करती त्या स्थानी त्यात वेदधर्म म्हणून पहिलं पुत्र होती द्विज त्याचे शिष्य बहुत असती वेदशास्त्र अभ्यासित त्याचा दीपक म्हणजे ख्याती शिष्य होती परेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अधिनिगुण त्या गुरुसेवा करीते वेदधर्म एकदिनी समस्त शिष्याची बोलवणी उसतसे संतोषुनी एक श्रोते सकळ जण बोलवणी शिष्याचे म्हणे शिष्याशी म्हणून गुरु परेसा प्रीती असेल जरी तुम्हासी जरी माते वाक्य परेसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरुपदेसी अंगीकार भरवसी आम्हाशी तू तारक म्हणून या शिष्याचे वचनी संतोष झाला वेदधर्म मुनी दीपक काते बोलवणी सांगत असे परेसा एक हो शिष्य सकळीत आमचे पूर्वीचे असे एक जन्मंतरी सायाधिक केले होते महापादक आमचे अनुष्ठान परिती बहुत केले प्रशाळिता काही असे द्वेष होता भोगिल्ल्या वाचून न सुटे जाण तपस्यामध्ये जरी उपदेशा करिता तरी पाप मोक्षी आडरिग याचे कारण निकृत्तीन करती तया पाप थोरुषी न भोगिता आपले देही आपले पाप निष्कृती नाही हे निश्चिती करून पायी भोगावे आम्ही परेसा या पापाचे निष्कृती जावे आम्ही वासनाशी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्राशी ह्या कारणे आपणासी न्यावे वासना पुरेसी पाप भोगेल स्वदेयासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना आशय सामर्थ्य अंगीकारावे दौरित म्हणून पुसे शिष्याशी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अधिविवेक त्या गुरुप्रीती देखा दीपक म्हणे श्री गुरुशी पाप करती देहनासी न करावे संग्रही दुःखासी शीघ्र करावे प्रतिकारो वेदधर्म म्हणे तयासी दृढ देही असती मनुष्य शालन करावे पापासी अथवा पाये विषयावरी अथवा तीर्थ प्रयाश्रमी आपले देही भोगुनी तवरित पाप वेगळा न होती निरूपिती भोगती नव्हे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरपावे आपणासी सेवा करती स्वभक्तासी न करावी अनुमान सांगत असे अथवा तीर्थ प्राचीनत आपले देह भोगीन तवरित पाप वेगळे न होते निरूप मुक्ती नव्हे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरूपावे आपणासी सेवा करता स्वशक्तीसी न करती अनुमान सांगिजे ऐकुनी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्ठ होईल अग्नहीन अंध पाकुळ परेसा तोच तर 21 माते सांभाळीत बहुत जरी असेल दृढ व्रत तरी अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुसी कुष्ठ होईल अपनहसी अंध होईल 21 वर्षी पाप निष्कृती करुणी तुमचे पापाचे निष्कृती मी करी निश्चिती स्वामी निरपावे तवरित म्हणून चरण लागला ऐकुनी शिष्याचे वचन संतोषले वेदधर्म मुनी आपण सांगत असे विस्तारुनी लक्षण त्या पापाचे आपले पाप आपणासी गाये नवे पुत्र शिष्यासी न भोगते स्वदेहासी नवचे पाप परेसा एक कारणे आपण देखा भोगुनी आपले पाप दुःख आम्हासी सांभाळित तू दीपक 21 वर्षेपर्यंत जे पीडित रोग प्रतिपाळरासी कष्ट अधिक मज होणे संदीप तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही भोगीन पापंची तुव प्रतिपाळा पाही काशीपुरा नेऊनिया त्या काशीपुरात जाण पाप वेगळा होईल आपण शासापते पावेन तुझ करिता शिष्योत्तम दीपक म्हणे गुरुशी अवश्य नेईल पुरकासी सेवा करी 21 वर्षी विश्वनाथ तुमची ब्रह्म म्हणे कलेसी शिष्य होता कैसित्यासी कुष्ठ होतासी गुरुसी नेले काशीपुरात प्राप्ती मने करणे का उत्तरेसी कंबळेश्वर सनेदेसी राहिले तेथे परेसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मने करण्यासी पूजा करीत विश्वनाथासी प्रारंभ भोगू त्या गुरुसी भोगित होतो त्या स्थानी कुष्ठरोग व्यापेला बहुत अक्षहीन अति दुःखित संदीप सेवा करीत अधिभक्ती करुणी भिक्षा मागुनी संदीप गुरुसी आणून देत नित्यक करती पूजा भावे एकत विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणि एक दिन न जेई श्री गुरु कोपुनी सोलप पाणी म्हणून कलसे सोडून देत भूमीवरी येथे दिवशी दावणे शिष्य आणि अनेक अन्न बहुवस मिष्टानासी म्हणून कलेश करती झाला परेसा तितकेच आणि मागुनी सर्वस्व करीत सेवाया कोपे देसे शियाया
परप करी परेसा. एखाद्या समयी शिष्यासी म्हणे तात्या ज्ञानरासी मदनिमित्त कष्ट लावी शिष्योत्तम शिकामणी सेवेची म्हणे पापाकुरा माते गांजीला अपार तू माझा इष्टमुत्र क्षणोक्षणी दूत नाही पाप जैसे असे बहत दैन्य मस सहित वसत शिवम शिवज्ञ कथित पाप रूपे ते जाणावे समस्त रोग अस्ति दे का कुष्ठ 16 भागे नव्हती का वे धर्म द्विज एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनी ना आणि तो शिष्य सेवा करत एक मास तोच ईश्वर म्हणून जैसा जैसा मागे अन्न आणून या देत परिपूर्ण तेस ईश्वर जैसे विष्णू तैसे गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असता कदा न करिता तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरु सेवा वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण म्हणे संतोषुनी जेथे त्यांचे मानसी पाजल देव वर्तत असे वर्षता येण्यापरी देखा प्रसन्न होईल पिनका येऊनी उभा सन्मुख वर मागे म्हणत असे अरे गुरुभक्ता दीपक का महाज्ञानी कुलदीपक का संतुष्ट तुझी भक्तीसी निका प्रसन्न झालो मग मागे आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युजय ओमकेशी न पुसता आपण गुरुसी वर कै परेसा म्हणून गेला गुरुपासी विनितसे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होऊन आलेस निरोप झाला स्वामीचा मागील अवश्यम व्याधीचा वर होतो सदाशिवाचा होईल बरवा तुम्हासी ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपून माझे व्याधी निमित्त जाण नको प्रातू ईश्वरासी भोगिल्या वाचूने पातकासी निवृत्ती म्हणे निवृत्ती नव्हे ह्या परेसी जन्मांतरी बांधीची धर्मशास्त्री असे जाण ऐसा परी शिष्यासी गुरु सांगे परेसा निरोप पुसुनी श्री गुरुशी गेला ईश्वर सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी नलकेवर आपणासी नये गुरुची मानसी केव्हा येऊ म्हणित असे विस्मय करून वेकेशी गेला निर्वाण मठापाशी बोलूनी समस्त देवासी सांगे व्रत विष्णुपुढे श्री विष्णू म्हणे शंकरासी कैसे गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावा मद प्रकाशन सांगे ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखील परेसी दीपक म्हणे बाळ कैसे गुरुभक्ती करती अभिनव गोदावरी तीरवासी वेधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अनिशी करती भावे एकचित्त वर देव म्हणून आपण गेलो होतो त्यापाशी जाण गुरुचा निरूप नाही म्हणून न घे वर परेसा तैसी तापसी योगिनीसा नवे मनवर द्यायसिया बलात्कार देता कैसा वर न घेतो दीपक का तन्मय गुरु समर्पणित सेवा करते संतोषुनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देख समस्त देव माता पिता गुरुची होय ते ऐसा म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकून निर्धारू पायाला गेला शिष्य गुरु त्याचे भक्ती प्रकारू पाहता झाला त्यावेळी सांगितले होते विश्वनाथ अधिकतम दिले आणखीन बहुत संतोषुनी दीपकाते म्हणे विष्णू परेसा बोलवणे दीपकासी म्हणत असे हर्षकेसी संतोषले तुझी भक्तीसे वर मागे म्हणत असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून अम्मासी वर देसी परेसा कवनकारे सांग मजा मी तर तुझा भजननाथ तुझी नाम स्मरणत नाहीत बलात्कारे येऊन पाही केवी देसी वरमज ऐकून दीपकाचे वचन संतोषने झाला महाविष्णू सांगतले विस्तारुनी त्या दीपका प्रति देख गुरुभक्ती करेसी निर्विद्यसी म्हणून झालो संतोषने जे भक्तीसी कैसी गुरुसी तीच अम्मासी पावलो सेवा करती माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा श्री करिता तेच मज पावत असे ऐसे ऐकून दीपक नामित झालं आणखीन विणी तसे एक सिद्ध म्हणे द्विदासी एक विष्णू हर्षकेसी निश्चय असे मानसी माझे मानसी वेदशास्त्र दिने मी नाशी गुरु अम्मासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रिमूर्ती होतं आम्हे स्वाधीन आमचा देव गुरुसी जाण अन्याय नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची अम्मा असे सत्य त्यातूनही अम्मा परमार्थ केवी दूर असेसा जो वर ध्याला तुम्ही मज श्री गुरु देतो काय तोच ह्या कारणे श्री गुरुराज भजत असे परेसा संतोषुनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तोच शिष्य श्रीरत्न भोळा भक्त तू माझा काहीतरी माग आता वर देई तत्वता विश्वनाथ आला होता दुसरीने आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरी वर अम्मा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखावे तैसे ज्ञान देईल सुखे या पते न मागे आणखीन म्हणून चरणी लागला दिला हा साष्टपाने संतोषनी बोले वान अरे दीपक शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तो ओळखील गुरुसी देखील दुष्ट
परब्रह्मासी अनेक तरी आम्हा पुरेसी सांगेन एकचित्त जे जे समय श्री गुरुस तू भक्तीसी स्तुती करीत जे आम्ही होई संतोषणी त्याची आमची स्तुती जाण वेद वाचित सांगतशी वेदांत भाष्य अहनिशी वाचिता जन भक्तीसी आम्ही पावे निधारू बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म ऐसे म्हणत या कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वंश गुरु म्हणे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण त्यामध्ये बुडिता शासन केवी होय परेसा ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण तोच त्रिलोक्याचा पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोच शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वर ब्रह्मदेव जो का वरु प्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसावर दीपक काशी दिला विष्णूनी परेसा ब्रह्म सांगत असे कलेसी एकचित्त परेसा वर लादुनी दीपक का गेला गुरुचे सन्मुख पुषे तसे गुरु ऐका त्या शिष्य दीपकासी एक शिष्य गुरु दीपक्का काय दिले वैकुंठ नायक विस्तारुने सांगणे का माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिले हर्षकेसी मैं मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणे दृढ शुद्ध ऐसी वर दिला संतोषने दृढ भक्ती तुझी चरणी संतोषी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवंती तू होय स्थिरू काशीपुर वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझ द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वानी म्हणे गुरु संतोषी येणे परी शिष्याशी प्रसन्न झालो परेसा दिवे देत नेशी झाला गुरु वेधर्म भावे शिष्य पाहायलासी कुष्टी झाला महाकलेश तो तापसी अधिविषय त्याशी कैसे पापराय लोकापनुग्रह करायसी गेला होता पुरे काशी काशीक्षेत्र महिमा हाय ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणे नामकरणे दृढ म्हणे असावे याची गुणी तसे तरी भवानी गुरुभक्ती असे यनिविधी दृढ भक्ती असे त्यापासी त्रिकर्ण सहत मानसी तोच लादे ईश्वरासी ईश्वर होय त्या वंश गंगाधराला नंदन करीत असे श्रोते मन न म्हणावे नूतपूर्ण माझे भोपळे बोलासी याशी इथे श्री गुरुचरित्रम परमकथा कल्पतरुम श्री नरसिंह सरस्वतीं पाख्यानं सिद्धनामधारकं संवादे शिष्यदीपकायं द्वितीय अध्याय श्री गुरु दत्तात्रयं परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।